मी स्वतः सामाजिक कार्य करत असताना अनेक अडचणी, अडथळे आणि अनपेक्षित संकटाचा अनुभव घेतला आहे. अनेक वेळा मन खचले, कामे रखडली, परंतु गुरूंचे मार्गदर्शन आणि श्री दत्तगुरु महाराजांवरील श्रद्धा यामुळे प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मला मिळाली. जे अशक्य वाटत होते ते शक्य होत असल्याचा अनुभव मला वेळोवेळी आला. आपल्या मठाच्या माध्यमातून झालेल्या 1008 कुटुंबाचा महायज्ञ हा केवळ धार्मिक सोहळा नव्हता, तर श्रद्धा, सेवा, एकता आणि समाज हिताचा एक अद्भुत संगम होता. या कार्यामध्ये अनेक अडथळे आले, कार्यक्रम रद्द होण्याची वेळ आली, पण गुरूंचे मार्गदर्शन, शिष्यांची निष्ठा आणि श्री दत्त महाराजांची कृपा यामुळे सर्व संकटावर मात करून तो महायज्ञ यशस्वीपणे पूर्ण झाला. हा अनुभव आमच्यासाठी आयुष्यभर प्रेरणादायी आहे. मठामध्ये येणाऱ्या अनेक कुटुंबाच्या जीवनात श्रद्धा, समुपदेशन आणि आध्यात्मिक साधनेमुळे सकारात्मक बदल घडल्याचे आम्ही अनुभवले आहे. निराशेच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अनेकांच्या नव्या आशेचा किरण मिळाला. विस्कळीत झालेल्या संस्कारांना पुन्हा स्थैर्य लाभले आणि अनेकांच्या जीवनात शांतता व समाधान परत आले. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असला तरी गुरूच्या मार्गदर्शनाने अनेकांना जीवन नव्याने उभारण्याची प्रेरणा मिळाली. आज या मठाचे कार्य दिवस रात्र समाजाच्या सेवेसाठी समर्पित आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय निस्वार्थ भावनेने आणि दत्त भक्तीच्या प्रेरणेने चालणारे हे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे. जीवनातील संकटाने त्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आशेचा संदेश जावा, हीच गुरुचरणी प्रार्थना. गुरुचे ऋण शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. त्यांच्या चरणी सदैव कृतज्ञ राहून त्यांच्या शिकवणीप्रमाणे समाजसेवा, सत्य, सदाचार आणि मानवतेचा स्वीकार करणे हीच त्यांना खरी गुरुदक्षिणा ठरेल. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.